महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक दिलेलं आहे 2025 या वर्षासाठी. त्यामध्ये बघा, पहिली परीक्षा आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. ठीक आहे. याच्यामध्ये कुठले कुठले पोस्ट असणार आहेत तर बघा, सहाय्यक कक्षा अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक किंवा मुद्रांकन निरीक्षक. पेपर पॅटर्न आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप. जाहिरात याची 9 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. पूर्व परीक्षा 5 जानेवारी 2025 ला होणार आहे. त्याचा निकाल एप्रिल महिन्यामध्ये लागणार आहे आणि मुख्य परीक्षा 1 जून 2025 ला होणार आहे आणि निकाल सप्टेंबरमध्ये लागणार आहे. त्यानंतर पुढची परीक्षा आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा. त्याच्यामध्ये बघा, पूर्व परीक्षा यामध्ये पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत बघा, उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, कर सहाय्यक, बेलिफ व लिपिक टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. पेपर पॅटर्न कसा असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि याची ॲड ही 9 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि एक्झाम 2 फेब्रुवारी 2025 ला आहे. रिझल्ट हा मे महिन्यामध्ये लागणार आहे आणि त्याचीच मुख्य परीक्षा ही 29 जून 2025 ला होणार आहे आणि रिझल्ट त्याचा ऑक्टोबरमध्ये लागणार आहे. ठीक आहे. बघा, पुढची परीक्षा आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग. त्याची पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. ॲड डिसेंबरमध्ये येईल. पूर्व परीक्षा 16 मार्च 2025 ला होईल आणि रिझल्ट जुलैमध्ये लागेल. त्याचीच मुख्य परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होईल व रिझल्ट जानेवारी 2026 मध्ये लागेल. त्यानंतर आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा. बघा, याची पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. ॲड ही 29 डिसेंबर 2023 रोजी आली होती. पेपर 1 डिसेंबर 2024 ला होईल आणि रिझल्ट मार्च मध्ये लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा कधी होईल तर 26 एप्रिल 2025 ला होईल. 2 सत्रात असणार आहे मुख्य परीक्षा. मॉर्निंग सेशनमध्ये तुमचा पेपर 1 असेल आणि आफ्टरनून सेशनमध्ये पेपर 2 असेल. त्यानंतर 26 एप्रिलला बघा, मॉर्निंग सेशनमध्ये सामान्य अध्ययन 1, आफ्टरनून सेशनमध्ये सामान्य अध्ययन 2. त्यानंतर 28 एप्रिलला मॉर्निंग सेशनला सामान्य अध्ययन 3 आणि आफ्टरनून सेशनला सामान्य अध्ययन 4. असं हे 3 दिवस तुमची मेन्सचे पेपर चालणार आहे. त्यानंतर आहे बघा, महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2024. ठीक आहे. याच्यामध्ये 2 पोस्टसाठी एक्झाम होणार आहे. सहाय्यक वनरक्षक गट अ आणि वन क्षेत्रपाल गट ब. पेपर ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. एक्झाम डेट आहे 10 मे 2025. ओके. मग सकाळच्या सेशनमध्ये बघा, कृषी अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी आणि दुपारच्या सेशनमध्ये कृषी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान असे पेपर होणार आहेत. त्यानंतर 11 मे 2025 ला सकाळच्या सेशनमध्ये वनस्पतीशास्त्र, दुपारच्या सेशनमध्ये प्राणीशास्त्र. त्यानंतर 13 मेला सकाळच्या सेशनमध्ये गणित आणि दुपारच्या सेशनमध्ये सांख्यिकी. 14 मेला सकाळच्या सेशनमध्ये भूशास्त्र, दुपारच्या सेशनमध्ये वनशास्त्र. 15 मेला सकाळच्या सेशनमध्ये रसायनशास्त्र आणि दुपारच्या सेशनमध्ये भौतिकशास्त्र. त्याच्यानंतर बघा,
पुढची परीक्षा आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा. ठीक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन्स एक्झाम. याच्यामध्ये पोस्ट कुठल्या कुठल्या पोस्टसाठी होणार आहे बघा. तर सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ, सहाय्यक अभियंता गट अ, सहाय्यक अभियंता गट ब, उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ, जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब. पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे मेन्सचा पेपर, आणि मेन्सच्या पेपरची डेट आहे 18 मे 2025. सकाळच्या सेशनमध्ये पेपर 1 असेल, दुपारच्या सेशनमध्ये पेपर 2 असेल. त्यानंतर बघा, त्यानंतर बघा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024. याच्यामध्ये पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत? कृषी अधिकारी गट अ, कृषी अधिकारी गट ब, कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ. ठीक आहे, पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. मेन्स एक्झाम याची 18 मे 2025ला येणार आहे. सेम डेट आहे. मॉर्निंग सेशनमध्ये पेपर 1 असेल, आफ्टरनून सेशनमध्ये पेपर 2 असेल तुमचं. त्यानंतर बघा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2025. ओके, याच्यामध्ये कृषी अधिकारी गट ब, कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ असे 3 पोस्टसाठी असणार आहे. पेपर पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. त्याची डेट अजून डिक्लेअर केलेली नाही, ती नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. त्यानंतर अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा. याच्यामध्ये बघा, सहाय्यक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशित अधिकारी गट अ आणि अन्न सुरक्षा अधिकारी गट ब असे 2 पोस्टसाठी एक्झाम असेल. ती पण डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असेल. त्याची डेट अजून डिक्लेअर झालेली नाही. त्याच्यानंतर आहे निरीक्षक वैद्यमापन शास्त्र मुख्य परीक्षा. बघा, हा पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे. याची पण डेट डिक्लेअर झालेली नाही. त्यानंतर आहे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025. याच्यामध्ये बघा, सहाय्यक वनरक्षक आणि वन क्षेत्रपाल हे 2 पोस्ट असतील. त्या एक्झामची पण डेट डिक्लेअर झालेली नाही आहे. ती नंतर स्वतंत्रपणे डिक्लेअर करण्यात येईल. त्यानंतर आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा. ठीक आहे, तर त्याची पूर्व परीक्षा बघा, हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. ॲड ऑगस्ट 2025 मध्ये येईल. पूर्व परीक्षा 12 ऑक्टोबर 2025ला असणार आहे. रिझल्ट जानेवारी 2026 मध्ये लागेल. ठीक आहे, आणि त्याची मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह असेल, आणि मुख्य परीक्षेच्या तारखा वगैरे अजून जाहीर केलेल्या नाहीत. त्यानंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. त्यानंतर आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा. त्याची प्री एक्झाम पूर्व परीक्षा. त्याच्यामध्ये पोस्ट बघा, सहाय्यक कक्षा अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक या पोस्ट असणार आहेत. प्री एक्झाम ही तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. ॲड जुलै 2025 मध्ये येणार आहे. एक्झाम 9 नोव्हेंबर 2025ला होणार आहे, आणि रिझल्ट फेब्रुवारी 2026 मध्ये लागणार आहे. त्यानंतर बघा,
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा म्हणजे याचीच मेन्स एक्झाम. ही पण ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे आणि याची डेट वगैरे नंतर डिक्लेअर करण्यात येईल. आता डिक्लेअर केलेली नाही. त्यानंतर आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. बघा याच्यामध्ये पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत तर उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, त्यानंतर तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, बेलिक व लिपिक टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. एक्झाम ही MCQ टाईप असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत. याची जाहिरात सप्टेंबर 2025 मध्ये येईल. पूर्व परीक्षा 30 नोव्हेंबर 2025 ला होईल आणि रिझल्ट मार्च 2026 ला लागेल. ठीक आहे. आणि त्याची मुख्य परीक्षा ही पण MCQ टाईप असणार आहे. त्याच्या डेट्स अजून डिक्लेअर झालेल्या नाही आहेत. त्यानंतर बघा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2025 ही पण तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे आणि याच्या डेट्स अजून डिक्लेअर झालेल्या नाही आहेत. या नंतर डिक्लेअर होतील. अशा प्रकारे MPSCने 2025 साठी जो काही अंदाजित वेळापत्रक आहे ते जाहीर केलेलं आहे. धन्यवाद.